भक्तीचं भगव वादळ भगवंताच्या मंदिरात सुंदर असा नंदा दीप प्रज्वलित करून नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे नवनारायण सिद्ध संत नवनारायण भगवंताच्या चरणी नतमस्तक ठेवून अकारण कारण करुणावरून आले भक्त बस्सा कल्पतरो भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक ठेवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जगत जननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक ठेवून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदिकरून शेख मोहम्मद महाराज शंकर बाबा तात्या महाराजांच्या चरणी नतमस्तक ठेवून श्रुतू मायबापांच्या चरणी नतमस्तक ठेवून श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकर सुधारी बरनऊ रघुबर बिमल जसु जोदायु फलचारी बुद्धिहीन तुनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विद्या देहु मोई हरवू कलेश विकार हनुमंतरायांच्या चरणी नतमस्तक ठेवून ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं ते राष्ट्रमाता जिजाऊ हे देखणं स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच देखणं स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक ठेवून आजच्या कथाभागाला आपल्याला सुरुवात करायची। काल आपण गोड कथाभाग पाहिला, सज्जनाव गोरक्षनाथ महाराजांचा जन्मकाल आपण पाहिला। त्या सरस्वतीनं मच्छिंद्रनाथांच्या उदीवरती श्रद्धा ठेवली नाही, उदी फेकून दिली उकाड्यामध्ये आणि उकाड्यामधून आमच्या गोरक्षनाथ महाराजांचा जन्म झाला। गोरक्षनाथ महाराज पुढे पुढे, मच्छिंद्रनाथ महाराज मागे तीर्थयात्रा करत करत रामेश्वराला आल्यानंतर हनुमंतरायांची भेट घडली। हिंगळा देवीचे जे अष्टभैरव होते त्यांची फजिती मच्छिंद्रनाथांनी केली। पण आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची कथा आज आपण घेऊन येतोय अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये। पण सज्जनाव, त्या कथेला सुरुवात करण्यापूर्वी ज्या जगत जननी अंबाबाईच्या श्रद्धेनं आपण इथे आलोय त्या आईला एकच विनंती करायची, आई आमच्या लेकरांनी सुंदर असा गोंधळ मांडलाय, हे जगत जननी अंबाबाई या गोंधळाला ये आणि विराजित हो बर। उदे ग अंबाबाई हा केला माझ्या धाव, उदे ग अंबाबाई हा केला माझ्या धाव, गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव, गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव, उदे ग अंबाबाई हा केला माझ्या धाव, गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव, गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव। आई राजा उदो उदो ताळी वाजवा, भजन करा मायबा। शिवायणी तूच भवानी, तूच शिवायणी तूच भवानी, तूच महिषासुर मर्दिनी, तूच महिषासुर मर्दिनी, आई तुळस माते रूप तुझ दाव, आई राधा आलोक निरंजन आदेश, गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव, गोंधळ मांडीला ग हिडू गोंधळाला याव,
गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव, गोंधळ मांडला ग येडू गोंधळाला याव, गोंधळाला याव, गोंधळ मांडीला ग गोंधळाला याव. आई राजा उदो उदो, ए तूच रेणुका तूच कालिका, उदो बोलता टळतो धोका, मंगळवारी शुक्रवारी पूजितो सारा गाव, गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव, गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव, गोंधळ मांडीला अंबा गोंधळाला याव, गोंधळ मांडीला अंबा गोंधळाला याव. जगत जननी तूच माऊली, भोळ्या भक्ताची सुखाची सावली, यात्रेला मंदिरात मिळत नाही वाव, सगळ्यांनी जय घोष करायचाय. आई राजा आई राजा, गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव, गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव, गोंधळाला याव, गोंधळ मांडीला अंबा गोंधळाला याव. दारात माझ्या भरला घट, पूजा मांडुनी पाहती वाट, विनंती करीतो चरणी भोळा भविराज, गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव, गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, अलक निरंजन आदेश, गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव. सज्जना हो, त्या जगत जननी अंबाजी सत्य लोकात घेऊन आले. 7 वर्ष फेरी झाल्यानंतर पुन्हा तीर्थयात्रा चालू झाली. 7 वर्ष भ्रमण केलं. भगवान विष्णूने विमान पाठवलं, विमानामध्ये बसून स्वर्गात गेले आणि स्वर्गात गेल्यानंतर सज्जनो आपली स्वस्थानाची असणारी समाधीचं दर्शन घेतलं. वर्षभर कैलास पर्वतावरती थांबले. असा 7 वर्षाचा कालावधी गेला आणि पुन्हा आपली तीर्थयात्रा चालू केली. आणि तीर्थयात्रा चालू असताना सज्जना हो, मच्छिंद्रनाथ महाराज फिरत फिरत केवडा येथील वज्रवनात आले. आणि वज्रवनात आल्यानंतर तिथे उष्ण उदकाची 360 कुंडे पाहिली आणि आश्चर्य वाटलं. 360 कुंड होती. ती कुंड पाहिली आणि मच्छिंद्रनाथ महाराजांना आश्चर्य वाटलं. अरे या कुंडाचं काहीतरी वैशिष्ट्य असलं पाहिजे, विचारलं पाहिजे. तिथं वशिष्ठ मुनींनी यज्ञ केला होता. त्यावेळी सर्व देव त्या ठिकाणी आले होते आणि आपल्या नावाचं काहीतरी प्रतीक असावं म्हणून त्या सर्व देवतांनी आपापलं नाव देऊन तिथं कुंड निर्माण केले होते. हे कळाल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी हातात असणारा त्रिशूळ त्यानं पण कुंड तयार करायला सुरुवात केली. कुंड तयार झाला, पाणी घेतलं
आणि आता वज्र भगवतीचं दर्शन घ्यावं म्हणून सज्जन मच्छिंद्रनाथ महाराज वज्र भगवतीकडे निघाले. आणि वज्र भगवतीचं आगमन आपल्या सुद्धा धर्ममंडपात होणार आहे बरं. कुंड तयार केले. देव 12 वर्ष 12 दिवस त्या ठिकाणी राहिले होते. प्रत्येकाच्या नावाचं कुंड तिथं पाहिलं. मच्छिंद्रनाथांच्या मनात आलं की आपल्याही नावाचं एखादं कुंड इथं पाहिजे. म्हणून सज्जन मच्छिंद्रनाथांनी कुंड तयार केलं, पाणी घेतलं आणि पाणी घेतल्यानंतर वज्र भगवतीच्या दर्शनाकरता मच्छिंद्रनाथ महाराज निघाले. धर्मजल करत करत देवीच्या गाभाऱ्यासमोर आले. देवीची मूर्त पाहिली. इतका आनंद झाला मच्छिंद्रनाथ महाराजांना. सकाळचा प्रसंग, पहाटची ती वेळ आणि पहाटच्या वेळी हातामध्ये पाणी होतं मच्छिंद्रनाथ महाराजांच्या. देवीची मूर्त समोर होती आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्या वज्र भगवतीकडे पाहिलं आणि सांगितलं, आई उठावं लागेल. स्नान घालण्याकरता मी स्वतः जे कुंड बनवलेलं आहे त्या कुंडाचं पाणी आई आणलंय. तुला झोपेतून उठावं लागेल आई. आणि आमच्या मच्छिंद्रनाथ महाराजांनी आईची स्तुती गायला सुरुवात केली. बरं, उडग अंबाबाई झाली सोन्याची पहाट, उडग काळूबाई झाली सोन्याची पहाट. सज्जना हो, वज्र भगवती समोर मच्छिंद्रनाथ महाराज उभे राहिले. हातात पाण्याचा खूप होता. आता देवीला स्नान घालावं, झोपेतून उठवावं म्हणून मच्छिंद्रनाथ महाराजांनी सज्जना हो गोड आनंदानं वज्र भगवतीला उठवायला सुरुवात केली. बरं, उडग अंबाबाई झाली सोन्याची पहाट, उडग काळूबाई झाली सोन्याची पहाट. अंघोळीला बूट अंबा अंघोळीला बूट, अंघोळीला बूट येडू अंघोळीला बूट. उडग अंबाबाई झाली सोन्याची पहाट, उडग काळूबाई झाली सोन्याची पहाट. अंघोळीला बूट देवी अंघोळीला बूट, अंघोळीला बूट देवी अंघोळीला बूट. हो कोंबड्यानं बाग दिली पाटाच्या पाऱ्याची, पाटाच्या पाऱ्याची. झोप झाली गाय बैल शेळग मेंढ्याची. जीव जिवल्या चिमण्या पाखर करती गिल बिलाट, जीव जिवल्या चिमण्या पाखर करती गिल बिलाट. आई राधा बुधो बुधो अलख निरंजन आदे. अंघोळीला बूट देवी अंघोळीला बूट, अंघोळीला बूट देवी अंघोळीला बूट. तुला गुलाबाच पाणी बसायला टाकला तुला चंदनाचा पाट, बसायला टाकला तुला चंदनाचा पाट. आई राधा बुधो बुधो अंघोळीला बूट देवी अंघोळीला बूट, अंघोळीला बूट देवी अंघोळीला बूट. देवी अंघोळीला बूट, अंघोळीला बूट देवी अंघोळीला बूट.
विठ्ठलाला भक्त लहान थोर सारी अभिज्ञान घेऊन आले आरतीचं ताट अभि अक्षय घेऊन आले आरतीचं ताट आई राजा बुधो बुधो अलख निरंजन आले पहिली आरती मानाची ग माझी माय आरती मानाची गोळ्या भक्ताच्या घरी ग माझे माय सेवकाच्या घरी गोळा भक्त सेवा करी ग माझे माय भक्त सेवा करी लागून कापराच्या ज्योती ग माझे माय कापराच्या ज्योती फुल आणावे तोडून ग माझे माय आणावे तोडून हार गुंफीला बसून ग माझे माय गुंफीला बसून हार अंबाला वाहिला ग माझे माय आईला वाहिला भक्त चरणासी राहिला ग माझे माय चरणासी राहिला वाघावरती स्वर्ग माझे माय वाघावरती स्वर्ग मयुली आरती मानाची ग माझे माय आरती मानाची आई राजा बुधो बुधो सजरा हो वज्र भगवतीचं आगमन आपल्या धर्म मंडपात होतं तारी वाजवायची झाली वाघावरती स्वर्ग माझे माय शिवावरती स्वर्ग हाती दांडपटा तलवार ग माझे माय दांडपटा तलवार बाईनं मारिला महिषासुर ग माझे माय मारिला महिषासुर ओल्या नारळाची गिर ग माझे माय नारळाची गिर आंबा जेवून झाली स्थिर ग माझे माय जेवून झाली स्थिर हाती तीर्थाचा गेलास ग माझे माय तीर्थाचा गेलास झाली आरती खलास ग माझे माय आरती खलास आई राजा बुधो बुधो अलख निरंजन आदेश अंघोळीला बोट देवी अंघोळीला बोट अंघोळीला बोट देवी अंघोळीला बोट देवी अंघोळीला देवी अंघोळीला अंघोळीला बोट देवी अंघोळीला बोट अंघोळीला बोट देवी अंघोळीला बोट देवी अंघोळीला आई राजा बुधो बुधो अलख निरंजन आदेश मच्छिंद्रनाथ महाराज वज्र भगवती समोर उभे राहिले आणि आईला सांगितलं आई पाणी घेऊन आलोय तुला स्नान घालायचंय आणि आईला मच्छिंद्रनाथ महाराजांनी आवाज दिला आणि वज्र भगवती प्रसन्न झाले आणि वज्र भगवतीने आशीर्वाद आमच्या मच्छिंद्रनाथ महाराजांना दिला वज्र भगवतीची प्राप्ती झाल्यानंतर अनेक बळ मच्छिंद्रनाथ महाराजांमध्ये आलं होतं पण आता मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा चालू झाली वज्र भगवती मातेचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथ महाराजांची तीर्थयात्रा पुन्हा चालू झाली आणि तीर्थयात्रा करत 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 मच्छिंद्रनाथ महाराज आता अयोध्येकडे रवाना झाले एकदा आईचं आगमन आपल्या धर्ममंडपात झाले एकदा जोरदार टाळी वाजवा बरं
जगतजननी अंबाबाईचं आगमन आपल्या धर्ममंडपात झाले, साक्षात वज्र भगवतीचं आगमन आपल्या धर्ममंडपात झाले आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी आईला स्नानविधी घालावा, झोपेतून उठवावं आणि सांगावं, आई कुंड निर्माण केलंय. जसे देवादिकांनी कुंड निर्माण केली होती तशी माझ्याही नावाचं कुंड मी निर्माण केलंय, त्यातलं पाणी मी आणलंय, त्या पाण्यानं तुला स्नान घालायचे. वज्र भगवती प्रसन्न झाली. पण आईचा आशीर्वाद घेऊन मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा करीत करीत आता अयोध्येला आले. आणि अयोध्येला आल्यानंतर अयोध्येचा राज्य करत होता पशुपत नावाचा राजा. पशुपत नावाचा राजा राज्य करत असताना सूर्यवंश श्रीरामचंद्राचा वंशज असलेला तो राजा आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्याकरता मंदिरात गेला होता. आणि त्याच वेळेला मच्छिंद्रनाथ महाराज सुद्धा तिथे आले. खूप गर्दी झालेली होती. तो पशुपत नावाचा राजा प्रभू रामरायांचं दर्शन घेण्याकरता आतमध्ये गेलेला. बाहेर सैनिक उभे होते. प्रचंड अशी गर्दी झालेली. आणि मच्छिंद्रनाथ महाराज आले. पण मच्छिंद्रनाथ महाराजांना त्या द्वारपालांनी, त्या सैनिकांनी आतमध्ये येऊ दिलं नाही. मच्छिंद्रनाथांनी द्वारपालांबरोबर वाद न करता राजालाच काहीतरी शिक्षा केली पाहिजे म्हणून मच्छिंद्रनाथ महाराज भांडण तंडा न करता बाजूला आले, उभे राहिले. श्रीरामचंद्रांचा वंशज असणारा हा पशुपत नावाचा राजा प्रभू रामरायाचं दर्शन घेण्याकरता खाली वाकला. मच्छिंद्रनाथांनी उदी घेतली, मंत्राचं उच्चारण केलं आणि सोडल्यानंतर तो पशुपत नावाचा राजा प्रभू रामरायाचं दर्शन घेण्याकरता खाली वाकलेला तसाच खाली वाकून राहिला. पुन्हा त्याला मूळ स्थानावरती येताच येईना. उठण्याचा प्रयत्न करू लागला तो पशुपत नावाचा राजा, त्याला उठता येईना. विचार करू लागला, अरे दर्शन घेण्याकरता खाली तर वाकलोय पण आता उठता येत नाहीये, काहीतरी चमत्कार घडलाय. एका द्वारपालाला बोलवलं, विचारलं, का रे बाहेर कोणी आलं होतं का? आला होता एक भगव्या कपड्यावाला, आतमध्ये जायचं म्हणत होतं महाराज, पण तुम्ही असताना त्याला कसं आतमध्ये पाठव, बाजूला जाऊन उभा आहे. त्या पशुपत राजानं सांगितलं, लवकर आतमध्ये पाठवा. अरे मी दर्शन घेण्याकरता खाली वाकलोय, मला पुन्हा उठता येईना, मला मूळ स्थानावरती येता येईना, त्या महात्म्याला आतमध्ये पाठवा. मच्छिंद्रनाथ महाराजांना आतमध्ये आणल्यानंतर तो पशुपत नावाचा राजा पुन्हा उठून बसला. मच्छिंद्रनाथ महाराजांचे चरण स्पर्श केल्यानंतर सांगितलं, महाराज तुम्ही जती आहात. मी प्रभू रामरायाचं दर्शन घेण्याकरता खाली वाकलो, पुन्हा मला उठता येईना, उभं राहता येईना. तुम्ही काहीतरी चमत्कार केला होता, माझ्या द्वारपालांकडून चूक घडली, महाराज क्षमा करा. त्या पशुपत राजानं मच्छिंद्रनाथांना रथामध्ये बसवलं आणि महालामध्ये आणलं. आणि पशुपत नावाचा राजा मच्छिंद्रनाथ महाराजांना विचारू लागला, महाराज अयोध्येला आलात तुम्ही आणि अयोध्येला आल्यानंतर प्रभू रामरायाचं दर्शन घेणं तुमच्या मनात आहे का हो मच्छिंद्रनाथ महाराज? फार शक्ती आहे तुमच्यात. एवढी शक्ती असताना प्रभू रामरायाचं दर्शन घेण्याकरता तुम्ही आलेत, मग प्रभू रामरायामध्ये तुम्हाला असं काय जाणवलं? त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांनी सांगितलं पशुपत राजाला, अरे तू जरी वंशज असला, मी प्रभू रामरायाचं दर्शन घेण्याकरता आलो, कारण प्रभू रामरायामध्ये अनेक प्रकारचे गुण मला दिसले. आता मच्छिंद्रनाथ महाराज त्या पशुपत राजाला सांगत होते, मी का प्रभू रामरायाचं दर्शन घेण्याकरता आलो सांगू? कारण प्रभू रामरायासारखा देव आजपर्यंत मी पाहिला नाही, प्रभू रामरायासारखा पुत्र पाहिला नाही, प्रभू रामरायासारखा मित्र पाहिला नाही, प्रभू रामरायासारखा बंधू पाहिला नाही, प्रभू रामरायासारखा शत्रू आणि प्रभू रामरायासारखा पती आजपर्यंत मला पाहायला भेटला नाही. 6 गुण प्रभू रामरायामध्ये आहेत. पशुपत राजा तू त्या कुळात जन्माला आला ना रे, म्हणून मला प्रभू रामरायाविषयी आदर आहे, म्हणून मी प्रभू रामरायाच्या दर्शनाकरता आलोय. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, का प्रभू रामरायाचं दर्शन घ्यायचंय सांगू? प्रभू रामरायासारखा देव आजपर्यंत मी पाहिला नाही. काय प्रभू रामरायाचं सज्जना वर्णन असेल, चरित्र असेल, प्रभू रामरायासारखा देव आजपर्यंत आपण पाहिलं नाही. बरं, ज्यावेळेस वनाला जाणार होते, आईचं दर्शन घेण्याकरता गेले आणि आईचं दर्शन घ्यावं म्हणून प्रभू रामरायानं सज्जना कौसल्य मातेचं दर्शन घेतलं. सांगितलं, आई वनाला चाललोय, वनाला जायचे, आशीर्वाद दे. कौसल्य माता सांगत होते, बाळा हे रामा जाऊ नकोस वनाला. अरे बापानं शब्द टाकलास म्हणून वनाला चाललास, प्रभू रामरायासारखा देव नाही. ऐका सज्जना हो, प्रभू रामरायानं जगाच्या चालक मालकांना आईला हात जोडून सांगितलं, आई
वनाला जावं लागेल ग. अगं आई, तू मला जन्म दिल्यानंतर तू माझी आई झालीस, पण माझ्या जन्माच्या अगोदरपासून एक आई जंगलात माझी वाट पाहते. मला तिच्या दर्शनाकरता जावं लागेल. वनात जी आई वाट पाहत होती ना, तिचं नाव होतं शबरी माता. शबरी मातेनं फार वाट बघितली बरं प्रभू रामरायाची, फार वाट बघितली. आमची शबरी माता नित्यानं सकाळी उठायची आणि उठली की सडा संवर्जन केलं की बगीचात जायची, फुलं घेऊन यायची. ती फुलं एक घेऊन आली की सडा संवर्जन करायची आणि वाटेनं बघायची कधी येतील माझे प्रभू रामराया, कधी येतील माझे प्रभू रामराया. सारखं लक्ष लावून आमची शबरी माता वाटेकडं बघायची. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई सब में आसन पर बिठाऊंगी. आएंगे रघुराई सब में आसन पर बिठाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा.
रामचंद्र भगवान की जय. अलग निरंजन आदेश. सज्जना हो, त्या पशुपत नावाच्या राजानं प्रभू रामरायाचा असणारा वंशज त्यानं अयोध्येमध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांना लिहिल्यानंतर राजमहालात बसवलं. आणि त्या पशुपत राजाने विचारलं मच्छिंद्रनाथांना, का हो महाराज, प्रभू रामरायाचं दर्शन घेण्याकरता तुम्ही आले, प्रभू रामरायाविषयी एवढा आदरभाव का? तर मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, प्रभू रामरायासारखा देव नाही. अनेक प्रसंग आपल्या कानावरती आहे, पण पहिला मुद्दा, प्रभू रामरायासारखा देव आज आपल्याला पाहायला भेटला नाही. अनेक देवाधिकभर देवांना काही तोटा नाही आपल्याकडं. आमच्याकडे जर तुम्ही आले ना, आमच्या त्या बांधाकडे खोकले जर आपल्या लहान लेकराला जर एक खोकला लागला ना, काय नाही, तिथं फक्त दर्शन करून आणायचं. खोकले बरे देव आहेत बरं, पण प्रभू रामरायासारखा देव नाही. दुसरी गोष्ट, प्रभू रामरायाबद्दल, प्रभू रामरायासारखा पुत्र पाहायला भेटला नाही. महाराज पुत्र पाहायला भेटला नाही असं का? दशरथ राजानं शब्द टाकला, ए रामा जावं लागेल वनवासाला. बापानं शब्द टाकला तर बापाच्या शब्दाचा मान ठेवून प्रभू रामराया वनवासाला निघाले. अहो, बापानं शब्द टाकला तर प्रभू रामराया वनवासाला निघाले. आता आई बापालाच वनवासात काढून देणार. अनेक पोरं पाहतो आपण, अनेक पोरं पाहिले, बापालाच वनवासात काढून दिलं त्यांनी. पण बापानं शब्द टाकला तर प्रभू रामराया वनवासाला निघाले. पण बाबा रडत रडत नाही, हसत हसत सुमंतजींनी रथ सज्ज केला. आणि आता प्रभू रामरायाला रथामध्ये बसवण्याकरता आणायला जायचं, तर प्रभू रामरायाच्या चेहऱ्यावरती हसू होतं. त्या सुमंतजींनी विचारलं, प्रभू वनाला जायचे? हसत हसत वनाला निघाला. कुठं आपल्याला पिकनिकला नाही जायचं, फिरायला नाही जायचं, हसत निघालात तुम्ही. प्रभू रामरायासारखा पुत्र नाही. ऐका बरं, प्रभू रामरायानं सांगितलं, सुमंतजी ऐका, तुम्ही मला म्हणता हसत चाललोय, मागे पाहून जर रडावं तर माझा बाप म्हणेल रडकाच पुत्र भेटला गड्या. राम माझ्या शब्दा खातीर चाललाय, पण असं रडत रडत. सुमंतजी मागे पाहून रडू शकत नाही. जर पुढे पाहून रडावं तर रावण म्हणेल राम मला मारायला येतोय, तो पण असं रडत रडत. वरती पाहून रडावं तर स्वर्गातील देव म्हणतील आमच्या राज्यामध्ये असा रडकाच राजा निपजला. आणि खाली पाहून रडावं तर सासूबाई म्हणतील रडकाच जावई भेटला. प्रभू रामराय हसत हसत वनवासाला निघाले का? प्रभू रामरायासारखा पुत्र आजपर्यंत पाहायला भेटला नाही. तिसरी गोष्ट, प्रभू रामरायासारखा मित्र आजपर्यंत पाहायला भेटला नाही. आता अनेक गद्दार मित्रांची लाट आली बरं, म्हणून जास्त मित्र जवळ ठेवायचे नाही. 50 रुपयावरून पोटात चाकू खुपसणारे मित्र आपण पाहिलेत. 20 रुपये 100 रुपयावरून असे मित्र आपल्या जीवनात नकोय. पण प्रभू रामरायासारखा मित्र नाही. मैत्री केली होती सुग्रीवाशी, कथाभाग माहिती आपल्याला. सुग्रीवाशी मैत्री केली, हनुमंतरायानं मध्यस्थी केली. हनुमंतरायानं मध्यस्थी केली, सुग्रीवाशी मैत्री झाल्यानंतर सुग्रीव जवळ गेला आणि सांगू लागला, प्रभू माझ्याशी मैत्री केली बरं तुम्ही, पण माझा बंधू वाली, त्याचं जर तुम्हाला थोडंसं कथानकण सांगितलं तर तुम्ही मैत्री सोडाल बरं. माझ्याशी मैत्री केली आहे हे कोण सांगतोय? सुग्रीव सांगतोय प्रभू रामरायाला. प्रभू रामरायाने विचारलं, का रे सुग्रीवा, मी तुझ्याशी मैत्री केली, पण तुझ्या भावाचं नाव ऐकल्यानंतर मला दरारा भेटायचं काय काम आहे? मला भीती वाटायचं काय काम? सुग्रीवानं सांगितलं, माझा भाऊ वाली एवढाही साधा नाही. आहोत आता तुमची सीता लंकेत आहे. जर माझ्या भाऊ वालीनं जर पत्र पाठवलं ना, पत्र, तर सीता मातेला रावण लगेच आणून घालेल इकडं. एवढा दरारा आहे वालीचा. प्रभू रामरायाने विचारलं, अरे मी का मैत्री तोडू? अजून वालीत असं काय सामर्थ्य? तर सुग्रीवानं सांगितलं, प्रभू माझा बंधू वाली त्यानं रावणाला असं बगलात धरून 7 समुद्र फिरून आलेला आहे. हे काहीच नाही. माझा भाऊ वाली, त्याचा मुलगा होता अंगद, आणि अंगद असा पाळण्यात पडलेला, झोका द्यायची आई, ते रडायचं. माझ्या भाऊ वालीनं विचारलं अंगदाला, तुला काय पाहिजे रे खेळायला? त्या अंगदानं सांगितलं, 10 तोंडाचं खेळणं पाहिजे. माझ्या भावानं वालीनं जावं, त्या रावणाला घेऊन यावं, आणि अंगद असा झोपलेला होता पाळण्यात. त्या पाळण्यात झोपलेला अंगद, त्याला खेळण्याकरता 10 तोंडाचा तो रावण त्याला असं उलट टांगलेलं होतं पाळण्यात. हा अंगद त्याला अधूनमधून मारायचा, कधी कधी हे करायचा. पण का? एवढा पराक्रम असणारा माझा बंधू वाली, त्याचं सामर्थ्य ऐकल्यानंतर, प्रभू हो प्रभू रामराया, माझ्या बंधू वालीच सामर्थ्य ऐकल्यानंतर तुम्ही मैत्री तोडाल बरं. प्रभू रामरायानं सांगितलं, नाही गड्या, मी मैत्री केली ना सुग्रीवा तुझ्याशी,
मैत्री केली केली, आता मरेपर्यंत मी तुझ्या साथीला आहे. का? प्रभू रामरायासारखा देव नाही, प्रभू रामरायासारखा पुत्र नाही, मित्र नाही, प्रभू रामरायासारखा भाऊ नाही. बापाच्या शब्दा खातीर गेले बरं प्रभू रामराया वनवासाला. पण भरताला ज्यावेळेस कळालं माऊली महाराज, तर भरतजींनी काय करावं, आपल्या मोठ्या भावाची पादुका आपल्या डोक्यावरती घ्याव्यात आणि प्रभू रामरायाच्या भेटी करता वनाला निघावं. बरं भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने राजा को मनाने. भैया को मनाने अपने राजा को मनाने, भैया को मनाने अपने राजा को मनाने, भैया को मनाने अपने राजा को मनाने, भैया को मनाने अपने राजा को मनाने. भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने राजा को मनाने. सजनाओ, भावा भावाचं काय प्रेम होतं ना, हे रामायण शिकवतो बरं आपल्याला. आत्ताचे भाऊ पक्के वैरी झालेत, पण भावा भावाचं काय प्रेम होतं हे रामायण शिकवतं. माता माऊलो, काय भावा भावाचं प्रेम होतं पूर्वीच्या काळी. अहो, एखाद्या भावाला ठेच लागली तर दुसऱ्या भावाच्या डोळ्यात पाणी यायचं बाबा. ते प्रेम आता दिसत नाही कुठं. अहो, हे तर बरं बांधावरून बांधणं करणारे भाऊ आम्ही पाहिलेत. आपण एवढा मोठा उत्सव केला ना, आज या धर्मकट्टेत एक वाक्य घेऊन जा. पुरुष वर्ग बसलायत बरं, तुम्ही नसल बोलात बरं तुमच्या भावाशी. पण आजच्या कथेतून एक काम करा, घरी गेल्यानंतर तुम्ही जरी तुमच्या भावाशी बोलत नसाल ना, एक शब्दभर विचारपूस करा त्याची. अरे तुम्ही लहान असू द्या, तो मोठा असू द्या, जा विचारपूस करा. तुम्ही विचारपूस केल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही का? अरे भांडणं तंडण करून काय होणार नाही, इथं बरं बांधासाठी. पण सजनाव, भावा भावाचं काय प्रेम होतं ना, हे रामायण आम्हाला शिकवतं. अहो, सिंहासनावरती बसायचं होतं, पण भरत भैयानं सांगितलं नाही गड्या, माझा मोठा भाऊच राजगादीवरती बसेल, आम्ही नाही, आमची पात्रता नाही. हे भावा भावाचं प्रेम रामायणात पाहायला भेटलं आम्हाला. पण सज्जना, प्रभू रामरायासारखा देव नाही, पुत्र नाही, मित्र नाही, बंधू नाही, प्रभू रामरायासारखा शत्रू आम्हाला पाहायला भेटला नाही. तुम्ही म्हणाल महाराज, प्रभू रामरायासारखा शत्रू? हो, प्रभू रामरायासारखा शत्रू पाहायला भेटला नाही. म्हणून आमचे मच्छिंद्रनाथ महाराज अयोध्येला गेले होते प्रभू रामरायाचं दर्शन घ्यायला. त्या पशुपत राजाने विचारलं, मच्छिंद्रनाथ महाराज, प्रभू रामरायासारखा शत्रू नाही, थोडं विस्तारतेनं सांगा. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, पशुपत राजा ऐक, तू जरी त्यांच्या वंशात जन्माला आला असेल, पण प्रभू रामरायासारखा शत्रू आम्ही पाहिला नाही गड्या. अरे राम रावणाचं युद्ध चालू झालं, रावण समोर उभा होता आणि रावण समोर उभा होता. प्रभू रामरायानं सांगितले, रावणा शरण आहे मला. त्या रावणानं विचारलं, प्रभू माझी लंका तर तुम्ही बिभीषणाला देऊन टाकली, पण प्रभू तुम्हाला शरण आल्यानंतर तुम्ही काय द्याल व मला? प्रभू रामरायासारखा शत्रू नाही, किती दिलदार शत्रू आहेत आमचे प्रभू रामराय ऐका. म्हणून मच्छिंद्रनाथ महाराज अयोध्येला गेले होते प्रभू रामरायाचं दर्शन घेण्याकरता. प्रभू रामरायानं सांगितलं, रावणा शरणे. रावणानं सांगितलं, हो प्रभू माझी लंका तर तुम्ही बिभीषणाला दिली, तुम्हाला शरण आल्यानंतर तुम्ही मला काय द्याल? दिलदार शत्रू कशाला म्हणतात ऐका. प्रभू रामरायानं सांगितलं, रावणा तुझी लंका तर मी बिभीषणाला दिली गड्या, पण रावणा तू जर मला शरण आला ना, मी माझी अयोध्या तुला देऊन टाकतो. रावणा शरणी मला. का? प्रभू रामरायासारखा शत्रू आजपर्यंत पाहायला भेटला नाही, आणि प्रभू रामरायासारखा माता माऊलो पती पाहायला भेटला नाही. पती कळतो ना, पती. काही माता माऊल्यांचं माऊली महाराज लई काही नशीब येवराच्या झाडाखाली झोपलेलं राहतं गड्या. लई सांभाळीत गड्या, लई सांभाळावं लागतं बरं काही नवऱ्यांना. पण काही माता माऊल्यांना भेटतो चांगला नवरा, पण प्रभू रामराया सज्जनो, प्रभू रामरायासारखा पती नाही दादा. ती शूर्पणखा चालून आली होती, शूर्पणखा चालून आली तरी प्रभू रामरायानं सांगितलं, नाही गड्या माझं लग्न झालेलं आहे, मी ते लक्ष्मणबाई तिकडे बसलेलं आहे. बरं ती आता शूर्पणखा लक्ष्मणबाईला विचारायला गेली,
मग त्या लक्ष्मणा थोडं गोड बोलावा, काही व्हॉट्सअप बिट्सअप काही गपचूप काही बोलावं की नाही. त्यानं लगेच तलवार घेतली, नाक कापून टाकलं. का एवढा पण फार रागीट लक्ष्मण बाईया. पण सज्जना प्रभू रामरायानं होकार दिला नाही दिला होकार. का प्रभू रामरायासारखा पती आजपर्यंत आम्हाला पाहायला भेटला नाही भेटला. पण माता माऊलो तुमचं खरं धैर्यवर, पण तुम्ही असे नंगाट नवरे संभळले तुम्ही काही नाही लय. आता आमच्याकडचं सांगतो, तुमच्याकडे काही सांगत नाही. मला 4-5 दिवस अजून तुमच्याकडे काढायचे. तुमच्याकडे काहीच सांगणार नाही मी. तुमचा भाग म्हणजे फार सज्जन तुमचं काहीच नाही सांगणार. माता माऊलो आमच्याकडचं सांगतो. आमच्या शेजारी एक त्या अक्का राहते, यमुना अक्का, फार कठीण. तिचा नवरा 24 तास पिलेला आहे, 24 तास. पण इतकं संभळलं गाड्या तिनं नवऱ्याला, इतकं संभळ. अख्खं गाव नाव घेतं तिचं, अख्खं गाव नाव घेतं. आता एक दिवसाचा प्रसंग असा, ते यमुना अक्काचं ते नवरा गेलं, ती पिऊन आलं. आणि बाबा पिऊन आल्यानंतर ते घरी आलं. आणि आमच्या घरापुढं असं त्या नाल्या टाकलेल्या आहेत. ते आलं, ते दरवाजा वाजवायला गेलं, दरवाजाला हात न लागतं ते नालीत पडलं. ते नालीत पडल्यानंतर त्याला वाटलं मी घरातच आलोय आणि बेडवरती झोपलोय की काय. ते नालीत पडलेलं, ते गटाराचं पाणी सगळं जायचं, ते नालीत झोपलेलं. आणि झोपल्यानंतर तेवढ्यात तिकडून डुक्कर आलं. आणि डुक्कर आल्यानंतर ते डुक्कर लागलं ते चाटायला लागल्यानंतर ते गटारात पडलेलं होतं. ते पिऊन त्याला वाटलं माझी बायकोचे काय, मी घरात येऊन पडलोय वाट जणू, आणि माझी बायकोच माझी मालिश करून राहिली. आता होतो डुक्कर. आता गटारात पडलेलं याला वाटलं माझी बायको जर एवढं माझ्यावरती प्रेम करते, लय त्रास दिला गाड्या मी माझ्या बायकोला, लय त्रास दिला. रोज पिऊन येतो, रोज मारहाण करतो, पण अशी बायको नशिबानं भेटते काय. माझी बायको आहे, घरात येऊन पडलोय, बघ ना माझी मालिश चालू होतो डुक्कर. आता नवऱ्याला वाटलं बायको जर माझ्यावरती प्रेम करते तर आपण पण थोडं तिच्यावरती प्रेम केलं पाहिजे. म्हणून या नवऱ्याला वाटलं बायकोच्या डोक्यावरून एकदा हात फिरव, बबडी बालू काहीतरी म्हणावं. म्हणून हे पेलेलं होतं. याला वाटलं बायकोचे, हे लागलं त्या डुकराच्या डोक्यावरून हात फिरवायला. याला वाटलं बायकोचे. त्यानं चांगला हात फिरवला असं मागं गेलं आणि डुकराचं शेपूट हातात आलं. डुकराचं शेपूट हातात आल्यानंतर गटारात पडलेलं पिलेलं. याला रागच आला. हे म्हणे का ग यमुना, कालपर्यंत बुचडा घालीत होती तू, ही येणी कधीपासून घालायला लागली तू का. हे पिलेल्यांची फजिती राहते बरं. पण सज्जना हो, आमच्या प्रभू रामरायासारखा पती आजपर्यंत पाहायला भेटला नाही. आज इथे सगळे तुम्ही उपस्थित झालेले आहेत ना. संदीप भाऊ सगळ्यांचं एकच आग्रह आहे बरं, रामराज्य झालं पाहिजे, रामराज्य झालं पाहिजे. अरे कोणी भेटलं तर आम्ही म्हणतो जय श्रीराम, जय श्रीराम. रामराज्य झालं पाहिजे वाटतं ना. मग सज्जना हो, जातो आपण अयोध्येला. आता काशीला जाऊन या, जा अयोध्येला, जा मथुरेला. गेल्यानंतर तुम्हाला आनंद पाहायला भेटेल. सज्जना हो, कसे मंदिर झाले आता ऐका बरं. मंदिर अब बनने लगा है, भगवा रंग चढ़ने लगा है, मंदिर अब बनने लगा है, भगवा रंग चढ़ने लगा है, भगवा रंग चढ़ जाएगा, देख नजारा क्या होगा. जय श्री राम, जय जय श्री राम, जय जकारा जकारा, जय जकारा, जय श्री राम, जय जकारा जकारा, जय जकारा, जय श्री राम, जय जयकारा जयकारा, जय जयकारा, जय श्री राम, जयकारा जयकारा, जय जयकारा, जय श्री राम. काशी अब सजने लगी है, डमरू अब बजने लगा है, काशी अब सजने लगी है, डमरू अब बजने लगा है, डमरू जब बज जाएगा, देख नजारा क्या होगा. सगळ्यांनी जय घोष करायचा आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जकारा जकारा, जय जकारा, जय श्रीराम, जकारा जकारा, जय जकारा, जय श्रीराम, जय जयकारा जयकारा, जय जयकारा, जय श्रीराम, जय जयकारा जयकारा, जय जयकारा. हे हो नाना
मथुरा भी सजने लगी है, बंसी अब बजने लगी है, मथुरा अब सजने लगी है, बंसी अब बजने लगी है। बंसी जब बज जाएगी देख नजारा क्या होगा। जय श्री राम, जय जय श्री राम, जय जकारा जकारा जय जकारा, जय श्री राम जकारा जकारा जय जकारा, जय श्री राम जय जयकारा जयकारा जय जयकारा, जय श्री राम जयकारा जयकारा बोल जयकारा। जय श्री राम। आलोक निरंजन आदेश सियावर रामचंद्र भगवान की जय। सज्जना हो, मच्छिंद्रनाथ महाराजांना प्रभू रामरायाविषयी एवढा आदरभाव म्हणून मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा करत करत अयोध्येला गेले होते. आता अयोध्येचं दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथ महाराज अयोध्येतून मथुरा, काशी, प्रयाग, गया तीर्थयात्रा करून बद्रिका आश्रमातून गोरक्षनाथांना घेऊन तीर्थयात्रेस निघाले. गोरक्षनाथ महाराजांना सोबत घेतलं. गोरक्षनाथ महाराज आता 12 वर्षाचे झाले होते आणि गोरक्षनाथ महाराजांना सोबत घेऊन कनकगिरी गावात आले. आणि कनकगिरी गावात आल्यानंतर लोक विचारायचे, महाराज कुठून आला तो, कुठून आला ते छोटस लेकरू तुमच्या सोबत दिसतंय, तुम्ही सोबत आहात, ते छोटस लेकराला घेऊन तुम्ही कुठून आलात. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज सांगायचे आम्ही कुठून आलो. बरं लोक विचारायचे कुठं राहतात महाराज तुम्ही, तुमचं राहण्याचं ठिकाण सांगा. आमच्या कनकगिरी गावात आले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज सांगत असतील. बरं लोक विचारायची कुठून आलात महाराज. एक कहाँ से रहने वाला रे बाबा बंगाली, कहाँ से रहने वाला रे बाबा बंगाली, कहाँ से रहने वाला रे बाबा बंगाली, कहाँ से रहने वाला रे बाबा बंगाली। बंगाल में रहने वाला रे बाबा बंगाली, बंगाल में रहने वाला रे बाबा बंगाली, बंगाल में रहने वाला रे बाबा बंगाली, बंगाल में रहने वाला रे बाबा बंगाली। साथ में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, साथ में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, साथ में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, साथ में क्या क्या लाया रे बाबा बंगाली। झोली में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, झोली में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, झोले में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, झोले में क्या क्या लाया रे बाबा बंगाली। झोली में भस्म लाया रे बाबा बंगाली, झोली में भस्म लाया रे बाबा बंगाली, झोले में भस्म लाया रे बाबा बंगाली, झोले में भस्म लाया रे बाबा बंगाली। हाथ में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, हाथ में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, हाथों में क्या क्या लाया रे बाबा बंगाली, हाथों में क्या क्या लाया रे बाबा बंगाली। हाथ में चिमटा लाया रे बाबा बंगाली, हाथ में चिमटा लाया रे बाबा बंगाली, हाथों में चिमटा लाया रे बाबा बंगाली, हाथों में चिमटा लाया रे बाबा बंगाली। गले में क्या क्या डाला रे बाबा बंगाली, गले में क्या क्या डाला रे बाबा बंगाली, गले में क्या क्या डाला रे बाबा बंगाली, गले में क्या क्या लाया रे बाबा बंगाली। गले में शैल सिंह डाला रे बाबा बंगाली, गले में शैल सिंह डाला रे बाबा बंगाली, गले में जय सिंह लाया रे बाबा बंगाली, गले में जय सिंह लाया रे बाबा बंगाली। पैरों में क्या क्या डाला रे बाबा बंगाली, पैरों में क्या क्या डाला रे बाबा बंगाली, पैरों में क्या क्या डाला रे बाबा
रहने वाला रे बाबा बंगाली आलोक निरंजन आदेश हर हर महादेव कहाँ से रहने वाला रे बाबा बंगाली 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 कहाँ से रहने वाला रे बाबा आलोक निरंजन आदेश सज्जनाव लोक विचारायचे कुठून आलात कुठं राहता तर गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथ महाराज सांगायचे राहतो गड्या आलोय फिरत फिरत कनकगिरी गाव आणि आता भूक लागली म्हणून मच्छिंद्रनाथ महाराजांनी सांगितलं गोरक्षा खाण्याकरता काहीतरी भिक्षा घेऊन ये आणि आता गोरक्षनाथ महाराज भिक्षा मागण्याकरता कनकगिरी गावात गेले एका ब्राह्मणाच्या घरासमोर जाऊन उभे राहिले पितृपक्ष चालू आणि पितृपक्ष चालत असताना त्या ब्राह्मणाच्या घरासमोर जाऊन उभे राहावं आणि गोरक्षनाथ महाराजांनी आवाज दिला अलक निरंजन माई भिक्षाम देही नेमकी पितृपक्ष असल्या कारणानं जी घरातली जी माता माऊली होती तिनं सज्जना हो पंचपक्वान्नाचं ताट आणलं गोरक्षनाथ महाराजांच्या हातात दिलं गोरक्षनाथ महाराजांनी ते ताट घेऊन मच्छिंद्रनाथ महाराजांकडे यावं आणि सांगावं गुरुवर्य आणलंय खाण्याकरता भूक लागली ना घ्या आता पंचपक्वान्न होते पण त्या पंचपक्वान्नामध्ये माता माऊल्यो एक पदार्थ होता तो म्हणजे वडा आता आपण जर नैवेद्य जर केला धर्मनाथ विजील त्या दिवशी नैवेद्य करा आणि त्या नैवेद्यामध्ये सज्जनाव उडदाचा वडा असला पाहिजे बरं कारण तो नातांना फार आवडतो मच्छिंद्रनाथ महाराजांनी वडा घेतला आपल्या मुखात टाकला इतका गोड वडा लागला भोजन झालं पण मच्छिंद्रनाथ महाराज म्हणायला लागले गोरक्षा वडे संपले का रे वडा फार छान होता अजून एक असताना वडा फार आनंद वाटला असता एक वडा पाहिजे होता गोरक्षनाथांनी सांगितलं गुरुवर्य बसून राहा थांबा मी आत्ता जातो वडे घेऊन येतो सज्जन गोरक्षनाथ महाराज पुन्हा गावात गेले आणि ज्या माता माऊलीकडून अन्न मागून आणलं होतं भिक्षा मागून आणली होती तिच्या घरासमोर जाऊन पुन्हा आवाज दिला अलक निरंजन भिक्षा वाढ माई ती माता माऊली बाहेर आली आणि विचार केला अरे बाळा तू आत्ताच आला होता ना रे आत्ताच आला होता पुन्हा आलास गोरक्षनाथांनी सांगितलं माई माझ्याकरता नाही पाहिजे माझे गुरुवर्य मच्छिंद्रनाथ महाराज तुम्ही बनवलेले वडे फार आवडले माझ्या गुरुवर्यांना दुसरं काही देऊ नका फक्त 5-6 वडे द्या माझ्या गुरुवर्यांना वडे पाहिजे त्या माता माऊलीने सांगितलं का रे ठेवायला दिलं का काय तू वडे द्या म्हणतो दिलं ना एकदा पंचपक्वान्नाचं ताट दिलं आणि पुन्हा वडे मागायला आला का रे तुला नाही पाहिजे ना तुझ्या गुरुला पाहिजे ना गुरुला पाठवायचं की वडे न्यायला तू आला देते बरं तुला वडे पण तू काय देशील रे माई वडे द्या फक्त वडे द्या तुम्ही जे मागाल ना माई ते द्यायला मी तयार आहे हा तू देतो होय देशील का तुझा डोळा काढून देशील दे तुझा डोळा देते तुला वडे गोरक्षनाथ महाराजांची गुरुभक्ती ऐका कसलाच विलंब न लावता त्या माता माऊलीनं डोळा मागितला ना हात घ्यावा डोळ्यात लावावा आणि ते बुबुळच बाहेर काढावा माई हा घे डोळा ते हातातलं रक्त पाहिलं डोळा पाहिल्यानंतर सजनावती घरातली गृहिणी घाबरली आतमध्ये पळत दिले जेवढे काही वडे होते आणले बाळा वडे घे तू इथून निघ गोरक्षनाथ महाराजांचा एक हात डोळ्याला एका हातात वडे मच्छिंद्रनाथ महाराज निवांत बसलेले आणि बसलेले असताना मच्छिंद्रनाथांनी पाहिलं गोरक्षा आलाय पण डोळ्याला हात लावलेला गोरक्षा काय केलं रे डोळ्याला काय नाही गुरुवर्य थोडासा फटका लागलाय काय झालं नाही गोरक्षा खोटं बोलतोस काय झालं गोरक्षा सांग गुरुवर्य काय नाही होत काय नाही छोटस लागलंय गोरक्षा पुन्हा खोटं काय झालं गोरक्षा सांग त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं गुरुवर्य खरं सांगू तुम्हाला वडे आवडले होते ना गेलो होतो त्या माता माऊलीकडे त्या माईला सांगितलं माई वडे दे त्या माता माऊलीने सांगितलं तुझ्या गुरुविषयी जर एवढा आदर भाव आहे तर तुझ्या गुरुलाच पाठवायचं ना काय देशील तुझ्या गुरुला वडे देते तिनं डोळा मागितला गुरुवर्य देऊन टाकला डोळ्याचं काय हो पण तुम्हाला वडे भेटले ना हे घ्या वडे पण सज्जना हो ते पाहिल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं सांगितलं हे गोरक्षा एवढं प्रेम करतोस माझ्यावरती एवढं प्रेम गोरक्षनाथांचा तो डोळा मच्छिंद्रनाथांनी हातात घ्यावा मंत्राचा उच्चारण करून तो डोळा पुन्हा स्वस्थाई लावल्यानंतर तो डोळा पुन्हा शरीराला चिटकला आणि गोरक्षनाथ महाराजांचा डोळा पुन्हा स्वस्थाई आला आणि सज्जना सगळीकडे विजा कडकडू लागल्या
सगळीकडे वारा चालू झाला का तर मच्छिंद्रनाथ महाराजांनी गोरक्षनाथांचा डोळा पुन्हा बसवला. सगळीकडे वार्ता गेली. सज्जन, यावरून गोरक्षनाथांची गुरुभक्ती आपल्याला पाहायला भेटते. हीच गुरुभक्ती पाहत असताना मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला जवळ घेतलं, सांगितलं, गोरक्षा माझ्याकरता डोळा काढून दिलास, माझ्याकरता डोळा काढून दिला. गोरक्षनाथांनी हात जोडले, सांगितलं, गुरुवर्य त्या माता माऊलीनं त्या माईनं फक्त डोळाच मागितला. तिनं जर माझा प्राण जरी मागितला असताना गुरुवर्य तरी मी देऊन टाकला असता. हे जीव वाळून टाकावा वाटतोय असं गुरुराणी केला. जीव वाळून टाकावा वाटतोय असं गुरुरामी केला. बघा उद्धार माझा झाला मी पक्क्या गुरुचा चेला. 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 जीव वाळून टाकावा वाटतोय असा गुरुराणी केला. जीव वाळून टाकावा वाटतोय असा गुरुराणी केला. आलोक निरंजन आदेश बघा उद्धार माझा झाला मी पक्क्या गुरुचा चेला. 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 सज्जना हो, गोरक्षनाथांनी डोळाच काढून दिला. मच्छिंद्रनाथांना आनंद झाला. पण आता आपल्या धर्म मंडपात सुद्धा मच्छिंद्रनाथ महाराज येणार आहेत, गोरक्षनाथ महाराज येणार आहे. बरं म्हणून म्हणावं, ए लाखात एक माणूस नेक भेटलाय असावो गुरु. भेटलाय असावो गुरु. भेटलाय असावो गुरु. ए अर्थ नवता या जीवनाला आयुष्य झाले भोसुरू. आयुष्य झालंय सुरू. आयुष्य झालंय सुरू. माझ्या धरून भो हाताला ज्ञानी मंत्र मला तो दिला. माझ्या धरून भो हाताला ज्ञानी मंत्र मला तो दिला. आलोक निरंजन आदेश बघा उद्धार माझा झाला मी पक्क्या गुरुचा चेला. बघा उद्धार माझा झाला मी पक्क्या गुरुचा चेला. जीव वाळून खावा वाटतोय असा गुरु मी केला. जीव वाळून खावा वाटतोय असा गुरु मी केला. बघा उद्धार माझा झाला मी पक्क्या गुरुचा चेला. उद्धार माझा झाला मी पक्क्या गुरुचा. सज्जना हो, आगमन होतंय बरं. आता नाथांचं टाळी वाजून सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे. हे जवळ घेऊन लेकरा परी मार्ग मला दाविला. मार्ग मला दाविला. मच्छिंद्रनाथ महाराजांचं आगमन होतंय. टाळी वाजवा. आलोक निरंजन आदेश. टाळी टाळी. हे जवळ घेऊन लेकरा परी मार्ग मला दाविला. मार्ग मला दाविला. मार्ग मला दाविला. हे तेव्हापासून गुरुला माझ्या काळजात ठेविला. काळजात ठेविला. गुरुला काळजात ठेविला. सत्याचा मार्ग जाऊन मला ज्ञानाचा पाजलाय प्याला. सत्याचा मार्ग द्यावून मला ज्ञानाचा पाजलाय प्याला. आलोक निरंजन आदेश बघा उद्धार माझा झाला मी पक्क्या गुरुचा चेला. बघा उद्धार माझा झाला मी पक्क्या गुरुचा चेला. जीव वाळून खावा वाटतोय असा गुरु मी केला. जीव वाळून खावा वाटतोय असा गुरु मी केला. बघा उद्धार माझा
सांज सकाळी गुरुच्या माझ्या चरणाशी मी जातोय मी गातो चरणाशी मी गातो हे ब्रह्मा विष्णू महेश मी गुरु मध्ये पाहतोय गुरु मध्ये पाहतो गुरु मध्ये पाहतो हे आशीर्वादाने त्यांच्या भक्त लागले तराया आशीर्वादाने त्यांच्या भक्त लागले तराया आलोक निरंजन आदे बघा बुद्धार बघा बुद्धार बघा बुद्धार माझा झाला मी पक्क्या गुरूचा चेला बुद्धार माझा झाला अरे मी पक्क्या गुरूचा चेला जीव वाळूचा खावा वाटतोय असा गुरु मी केला जीव वाळूचा खावा वाटतोय असा गुरु मी केला बघा उद्धार माझा झाला बघा उद्धार माझा झाला मी पक्क्या गुरूचा चेला उद्धार माझा झाला बघा गुरूचा चेला बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कंपनीवाला बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कंपनीवाला प्रभू राम रायाचं आगमन धर्म मंडपात होतं टाळ्या वाजवा सियावर रामचंद्र भगवान की बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कंपनीवाला बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कंपनीवाला खऱ्या शिवाची आहे पुत्र नाही कोणाची जमले सूत्र हे नाथ भक्ती लई पवित्र नाही चालत तंत्र मंत्र हे बुद्ध बळगी घाबरी त्याला रे नाथ भगव्या कंपनीवाला बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कंपनीवाला फिरून आला रे नाथ भगव्या कंपनीवाला बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कंपनीवाला अलख निरंजन आदे सज्जना हो मच्छिंद्रनाथ महाराज अयोध्येला गेले होते प्रभू रामरायाचं दर्शन घेण्याकरता आणि प्रभू रामरायाचं आगमन आपल्या धर्म मंडपात झाले सर्वांनी जोरदार टाळी वाजवा मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज आगमन झाले जोरदार टाळी वाजवा सज्जना हो मच्छिंद्रनाथ महाराज अयोध्येला प्रभू रामरायाचं दर्शन घेऊन काशी प्रयाग तीर्थयात्रा करत करत सज्जनाव बद्रिका आश्रमातून गोरक्षनाथांना घ्यावं आणि कनकगिरी गावात आल्यानंतर आता गोरक्षनाथ महाराज भिक्षा मागण्याकरता गेले पण त्या माता माऊलीनं पितृपक्ष होतं पंचपक्वान्न दिलेत आणि ते पंचपक्वान्न आणून मच्छिंद्रनाथांनी सेवन केले त्यामध्ये वडा होता पण ते वडा अतिशय आवडल्यानंतर आता गोरक्षनाथ महाराज पुन्हा वडे आणण्याकरता पुन्हा त्या माता माऊलीकडे गेले आणि गेल्यानंतर गोरक्षनाथ महाराज पुढे झाले आणि सांगितलं माई भिक्षा वाढ माई माझे गुरुवर्य मच्छिंद्रनाथ महाराज तुम्ही बनवलेले वडे फार आवडलेत वडे पाहिजेत ती माता माऊली सांगू लागले बाबा आत्ताच दिले होते ना तुझ्या गुरुला पाठवायचं की वडे आणायला तू चालास तुलाच पाहिजे असतील का रे तुझ्या गुरुला जर वडे पाहिजे असेल एवढा गुरुविषयी आदरभाव तू काय देशील रे गोरक्षनाथांनी सांगितलं माई तू जे म्हणेल ते देईल त्या माता माऊलीनं सांगितलं डोळा देशील गोरक्षनाथ महाराजांनी डोळ्याला हात लावावा आपला डोळा बाहेर काढावा आणि त्या माता माऊलीकडे द्यावा ती माता माऊली घाबरली तशी पुन्हा घरात निघून गेली वडे आणलेले होते वडे त्या गोरक्षनाथांच्या हातात दिले सांगितले बाबा जा तुझ्या गुरुवर्य ते मच्छिंद्रनाथांना ते वडे देऊ नये आणि सज्जनाव गोरक्षनाथ महाराज ते वडे घेऊन मच्छिंद्रनाथांकडे आले मच्छिंद्रनाथांनी सर्व वृत्तांत विचारला गोरक्षनाथांनी सांगितलं त्या माता माऊलीनं डोळा मागितला प्राण मागितला असता तरी दिला असता गुरुवर्य आणलेत वडे पण आमच्या मच्छिंद्रनाथ महाराजांनी पुन्हा आमच्या गोरक्षनाथ महाराजांचा डोळा स्वस्थायी बसवला अलख निरंजन आदेश एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं
अतिशय गोड पात्र केले. सर्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. प्रभू रामरायाचं आगमन धर्ममंडपात झालंय. मच्छिंद्रनाथ महाराजांचं आगमन झालंय. गोरक्षनाथ महाराजांची गुरुभक्ती आज आपण पाहिली. पण आज एकनाथांचं अवतार कार्य होणार आहे, ते म्हणजे गहिनीनाथांचा जन्म. त्या कनकगिरी गावामध्ये राहत असताना, सज्जनाव, त्या कनकगिरी गावात राहत असताना मच्छिंद्रनाथ महाराज ध्यानधारणा करायचे, गावात जायचे. पण आता गोरक्षनाथ महाराज लहान होते, त्यांना खुर्ची द्या बसणं करता. दर्शन महाराज खुर्ची द्या बसणं करता. आणि आता मच्छिंद्रनाथ महाराजांना थोडस परत तिकडे तीर्थयात्रेकरता पाठवा. मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रेला जातील आणि गोरक्षनाथ महाराज कनकगिरी गावामध्येच बसतील. बरं, कारण आता लहान वयात असणारे गोरक्षनाथ महाराज बसले आणि विविध प्रकारचे खेळ चालू झाले. आणि खेळ चालू असताना कनकगिरी गावामध्ये राहत असताना मच्छिंद्रनाथ महाराज भिक्षा आणण्याकरता गेले. पण गोरक्षनाथ महाराज त्या कनकगिरी गावात एकांतात बसलेले आणि संजीवनी मंत्राचा जप चालू होता. आणि संजीवनी मंत्राचा जप चालू असताना खेळ चालू असताना तेवढ्यात लहान लहान लेकरं गोरक्षनाथ महाराजांच्या दिशेने येऊ लागली. ती लहान लहान लेकरं खेळत होती. मातीपासून त्यांनी बैलगाडी बनवली होती. मातीपासूनच त्यांनी बैलही बनवली होती. आणि ते आता लहान लहान लेकरं गोरक्षनाथ महाराज बसलेले होते, त्या गोरक्षनाथ महाराजांकडे ती लहान लहान लेकरं येऊ लागले. त्या लहान लेकरांनी पाहिलं गोरक्षनाथ महाराज बसलेले आहेत, गेलं पाहिजे. आपण मातीची बैलगाडी बनवली, मातीची बैल पण बनवली, पण आता आपल्याला गाडी वाहन पाहिजे, गाडी चालवायला कुणीतरी पाहिजे की नाही. आपल्याला काही मातीचा पुतळा बनवता येईना. आपण गोरक्षनाथ महाराजांकडे जाऊ आणि त्यांच्याकडून मातीचा पुतळा बनवून घेऊ. आणि आता ते लहान लेकरं हातात काट्या बघा कशी येऊ राहिले. लेकरं ते लेकरं बरं, कोणाला मारशान ती काठी माती घेतलेली आणि आले आणि गोरक्षनाथ महाराजांकडे आले. तिथे खाली बसले. गोरक्षनाथ महाराजांना म्हणू लागले, ओ महाराज, आलोय, खेळत होतो आम्ही का मातीची बैलगाडी बनवली, मातीची बैलगाडी बनवली, मातीची बैलही बनवली, आणि आता आम्हाला मातीचा गाडीवान पाहिजे, महाराज तेवढं बनवून द्या. ती लेकरं बसली, बसा शांत बसा. ते पोरं लय अवघड गड्या, लय अवघड पोरं. ते पोरं इथे आलेत ना, तर ते पात्र म्हणून शांत बसले. नाही तर मी लहान पोरांच्या जास्त नादी लागत नाही लागत. बाबा, त्या जळगावला कीर्तन होतं माझं, कीर्तनाला गेलो. आता मी कीर्तन चालू होतं माझं, 2-4 पोरं पुढं बसलेले, त्यांच्याकडे मोबाईल. पोरं लई विचित्र, ते मोबाईलमध्ये माझ्या रील्स पाहिजे आणि मला खालू म्हणायचे, बाबा तुम्ही मला शांत बसा, कशाला मला दाखवते, बसा शांत. बरं 1-2 मिनिटं पाहिजे, परत ते मोबाईल काढायचे, इंस्टाग्राम पाहिजे, युट्यूब पाहिजे, माझ्या रील्स काढायचे. बाबा तुम्ही मोबाईलमध्ये मला शांत बसा. ते पोरं बडबड करायचे, म्हणलं शांत बसा नाही तुम्हाला प्रश्न विचारून. एक पोरग एवढं आत्रवत होती, उभं राहिलं, ते म्हणे, हे बाबा तू काय प्रश्न विचारतो, आम्हीच तुला प्रश्न विचारतो, आम्हीच प्रश्न विचारतो तुला. आता आम्हाला या अहंकार झाला, आम्ही रोज 2 गावं फिरतो. त्याला म्हणलं, पर्या प्रश्न विचार तुम्हाला, आणि प्रश्न विचारला मी, तू जर बरोबर उत्तर दिलं तर शांत बसशील ना. ते पोरग म्हणे, बाबा शांत नाही, निघूनच जाईन इथून. म्हणलं बरं आहे गड्या, आता आम्हाला या अहंकार झालेला, रोज 2 गावं फिरतो, एवढे लोक कथा ऐकतात, आम्हाला सगळं येतं की काय. त्या पोरानं मला प्रश्न विचारला, बाबा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, जर उत्तर देता आलं तर मी शांत बसेल, आणि जर देता नाही आलं तर मी अशीच बडबड करेल. म्हणलं बरोबर विचार प्रश्न. त्या पोरानं मला प्रश्न विचारला, म्हणे, बाबा सांगा असा कोणता तारा आहे की काही दिवस तो जमिनीवरती राहतो आणि नंतर आकाशात जातो. म्हणलं असं कोणता तारा आहे की काही दिवस जमिनीवरती राहतो ना आकाशात जातो. म्हणे, बाबा येतं की नाही. म्हणलं नाही गड्या, सांगा असा कोणता तारा आहे की काही दिवस जमिनीवरती राहतो नंतर आकाशात जातो. ते पोरग म्हणे, काय बाबा, अहो म्हातारा, काय दिवस जमिनीवरती राहतो मला का आकाशात जातो म्हणे. अरे म्हणलं, अरे फार विचित्र पोरांचं जास्त नादी लागायचं नाही. आता तुम्हाला लेकरं, मला लेकरू, पण सजोळ पोरांच्या लय नादी लागायचं नाही. पोरं काय फजिती करतील सांगता येणार नाही. माऊली महाराज त्या अकोल्याला कीर्तन, माझं काल्याचं कीर्तन, आमच्याकडे थोडं ते मिरवणूक असते, उशीर झाला, मी 10 वाजता गेलो. पण आता त्यांची मिरवणूक चालू होती. एक कार्यकर्ता माझ्याकडे आला, सांगितलं, बाबा 5-10 मिनिटं वेळ आहे, तुम्ही एक करा, इथं जवळ घर आहे, या बाई लेकरू तुमचा हात धरील, तुम्हाला घरी घेऊन जाईल, सगळा पाहुणचार करेल, तुम्ही त्या घरी बसा, पेटा बांधा, आणि इकडे पंचपदी झाले चालू झाले की तुम्ही या. आता त्या पोरानं माझा हात धरला, घरी नेलं, बसवलं. बरं इतकं हुशार पोरग, गेल्या माझ्या पाया पडलं. म्हणलं हुशार दिसतंय गड्या,
म्हणलं बाळा काय नाव? त्यांना सांगितलं माझं नाव सोहम. सोहम आहे नाही तर आल्यानंतर आम्हाला 4-5 जणांच्याच ओळखी झाल्या गड्या. काही कोणी माणसं आमच्या जास्त परिचयाचे झाले नाही. आज ज्यांनी आम्हाला पंगत दिली, सकाळी त्यांच्याकडे आम्ही नाश्ता करता गेलो होतो, जेवणा करता गेलो होतो. ते दानशूर व्यक्तिमत्व आमचे नवनाथ भाऊ, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्यांनी आम्हाला सकाळचं जेवण दिलं. नवनाथ भाऊ आळेकर व परिवार त्यांनी सुंदर अशी पुरणपोळी सकाळी खाऊ घातली आम्हाला. पुरणपोळी खाऊन आलो. बरं नानांनी 3 पोळ्या आणल्या आणि पोळ्या खाऊन आल्यानंतर जसे आम्ही गादीवरती पडलो तर 5 वाजताच उठलो. का? अतिशय मायेनं आम्हाला जेवण दिलं. नवनाथ भाऊ आळेकर असतील, त्यांचा संपूर्ण परिवार असेल. आणि आल्यानंतर आम्हाला फक्त 2च व्यक्ती परिचित. आम्हाला गादी लागली त्या दोघांना सांगायचं, पाणी लागलं त्या दोघांना सांगायचं. कोण? विशाल भाऊ आळेकर आणि योगेश भाऊ खेतमाळीस. त्यांना फोन केला की 5 मिनिटात आमच्याजवळ हजर. आमची राहण्याची सोय ज्यांच्याकडे झाली आहे ती शिवाजी गणेशे. आणि आम्हाला सकाळ संध्याकाळ जे चहा देतात आमचे शिवाजी दादांचे चिरंजीव आमचे विशाल दादा गणेशे. आणि ज्यांच्या मार्फत तुमच्या सगळ्या माता माऊल्यांचं पुरुष वर्गाचं दर्शन घडते ते आपले सगळ्यांचे परिचित आमचे संदीप भाऊ आळेकर असतील. त्यांनी माझ्याशी संपर्क केला, कथा होते. आणि गावात आल्यानंतर आम्ही इथे बसतो. हे सागरदादा खेतमाळी यांचं घर. सगळे परिचित मंडळी, सगळे आपुलकीनं जवळ करणारे, सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही आम्हाला सांभाळून घेतात. आमची राहण्याची, जेवणाची, खावण्याची व्यवस्था तुम्ही करता. सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद. तुमच्याकरताच एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आम्ही तुमचे आभार मानतो. फार प्रेमळ गाव. असं तुमच्यासारखं प्रेमळ गाव गेलो त्या अकोल्याला. आणि अकोल्याला गेलो ते पोरगं बसलेलं, ते माझं दर्शन घेतलं त्यानं. आणि दर्शन घेतलं म्हणे बाबा पाणी. म्हणलं नको पाणी नको, पाणी गाडी ते. म्हणे बाबा काही नाश्ता. म्हणलं नको कडे, नाश्ताही नको, काही नको. म्हणलं पोरगं प्रेमळ दिसतंय. ते म्हणे महाराज आता कीर्तनाला उभं राहायचे. पोर किती विचित्र राहतं बघा बरं. पोरांच्या नादी लागत. तेवढी बाबा कीर्तनाला वेळ आहे अजून, थोडी लस्सी देऊ का तुम्हाला? लस्सी. म्हणलं लस्सी? आता मला लस्सी माझ्या आवडीची. म्हणलं आण गाड्या थोडी. आता मला आणेल कपभर लस्सी आणेल, ग्लासभर आणेल. त्या पोरानं तांब्यात लस्सी आणली. बरं मला काही आदमास पाहिजे. माऊली महाराज तांब्यावर लस्सी पेलो मी. आणि तांब्यावर लस्सी प्याल्यानंतर तांब्या खाली ठेवला. ते पोरगा म्हणे हो बाबा लस्सी फार आवडते तुम्हाला? हो आवडते. अजून एक तांब्या आणतो बसा. आता ती पोरग परत तांब्या घेऊन आलो. दुसरा तांब्या आला. 2 तांब्या लस्सी पिलो मी. दुसरा तांब्या पिलो. तांब्या खाली ठेवला आणि तेवढ्यात त्या पोराची आई अशी बाहेरून आली. ती आई बाहेरून आली. मी तांब्या लगेच लपवला. त्या पोराला म्हणलं इकडे इकडे इकडे. तुझी आई घरात नव्हती बाळा? अरे पाहुण्यांना लस्सी ठेवली असेल बाळा, तू फार संस्कारी आहे. तू 2 तांब्या लस्सी मला पाजली. आता आई बोलेल ना तुला, संपली असेल लस्सी आता. ते पोरग म्हणे बाबा अजिबात काळजी करू नका, माझी आई तुम्हाला शब्द नाही बोलणार नाही. म्हणलं का रे? तो म्हणे बाबा आमच्याकडे बादलीभर लस्सी आहे. म्हणलं अरे वा वा वा. तो म्हणे बाबा बादलीभर लस्सी आहे, काळजी करू नका, आई बोलणार नाही. पण त्या लस्सीत काल 2 उंदरं पडले होते. ते उंदरं पडले. माझी आई बाहेर जाताना मला सांगून गेली, भाऊ ही बादली उखड्यावरती ने उतून दे, साफ करून घरात ठेव. पण मला ती भरलेली बादली काही उचले ना, म्हणून एक एक तांब्या मी कमी करत होतो. पण बाबा तुम्ही तर दुसऱ्या तांब्याला थकले. मला इतका राग आला. माता माऊली तो तांब्या होता ना खाली, तो काढला. म्हणलं का रे कारट्या, ती उंदरं पडेल लस्सी मला प्यायला देतो काय? लाज वाटली पाहिजे पोरे तुला. ती उंदरं पडेल लस्सी मला प्यायला दिली. तो तांब्या असा धरला, जोरात आपटावला. आपटावल्यानंतर तो तांब्या थोडा चमटल्यानंतर त्या पोरानं असं रागात पाहिलं. लई विचित्र पोर. त्या पोरानं रागात पाहिलं माझ्याकडे. तो तांब्या उचलला आणि आईकडे गेलं. आता म्हणलं आईला काय सांगतं काय ना. मी असा भीतीला कान लावून, ते पोरग काय सांगतं. ते पोरग त्याच्या आईला म्हणत होतं, आई कुठून आला का रगेल बाबा? बघ ना किती रगेल. पाय तांब्या चमटावलं. आई आता उद्या आपल्याला बाहेर जायला काय न्यायचं ग? तो तांब्या संडासला जायचा होता का? एवढे विचित्र कार्ट्या असतात. पण सज्जना हो, ती लहान लेकरं आली आणि गोरक्षनाथ महाराज बसलेली होती. गोरक्षनाथ महाराजांना म्हणू लागले, हो महाराज आम्ही मातीची बैलगाडी बनवली, मातीची बैलही बनवली, पण आम्हाला मातीचा गाडी वाहन बनवून द्या. गोरक्षनाथ महाराज संजीवनी मंत्राचा जप करत असताना माती जवळ घेतली आणि मातीला आकार देऊ लागले. आणि मातीला आकार देत असताना सज्जनो संजीवनी मंत्राचा जप चालू होता. आकार देत असताना पुतळा बनत आला होता. संजीवनी मंत्राचा जप चालू होता आणि संजीवनी मंत्राचा जप चालू असताना तो पुतळा असा वरती केला आणि सज्जनो पुतळा वरती केल्यानंतर तो पुतळा रडायला लागला.
जी आजूबाजूला जी लेकरं बसलेली होती ती लेकरं उभी राहिली, लेकरं उभी लागली, पळू लागली, पळायला लागली, असे लांबपर्यंत पळायला लागली. अरे पळा, लांबपर्यंत लेकरं पळायला लागली. अरे 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 मातीचा पुतळा जिवंत झाला, भूत 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 मातीचा पुतळा जिवंत झाला. पण सज्जनाव, मच्छिंद्रनाथ महाराज त्या दिशेने येत होते आणि मच्छिंद्र महाराज येताना पाहिले. त्या लेकरांना विचारलं, का रे लेकरांनो का पळता? त्या लेकरांनी सांगितलं, तुमचा तो शिष्य गोरक्ष. अहो त्या गोरक्षानं मातीचा पुतळा बनवत असताना ते मातीचा पुतळा जिवंत झाला आणि मातीचा पुतळा जिवंत झाला आणि तो रडायला लागला. आणि रडायला लागल्यानंतर गोरक्षनाथ महाराज तिथे घाबरून बसलेले. काय झालं काय झालं? मातीचा पुतळा बनवत होतो आणि मातीचा पुतळा बनवतो असताना अचानक जिवंत झाला, काय झालं? तेवढ्यात मच्छिंद्रनाथ महाराज आले विचारलं, गोरक्षा अरे काय केलं सांग? लेकर पळत होती, भेटली मला तिकडं, काय केलं असतो? त्यावेळेस सज्जना हो, गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलं, गुरुवर्य काय केलं सांगू? काही नाही, इथं मंत्र जपत बसलो होतो, संजीवनी मंत्र. ती लेकर माझ्याकडे आली आणि मला विचारू लागली, महाराज निवांत बसलेले दिसताय. निवांत बसलात? आम्ही मातीची बैलगाडी बनवली, मातीची बैलगाडी बनवली, मातीची बैलही बनवली, पण गाडीवान पाहिजे. तो गाडीवान बनवण्याकरता गुरुजी ती लेकरं माझ्याकडे आली. मी काय केलं सांगू? ती लेकरं माझ्या अवतीभोवती बसली. माती आणलेली होती त्यांनी, चिखल केलेला होता. मी त्या चिखलाला आकार द्यायला सुरुवात केली आणि आकार देत असताना काय झालं सांगू गुरुजी? मच्छिंद्रनाथ महाराजांना गोरक्षनाथ सांगतात, गुरुजी क्षमा करा, माझ्याकडून फार मोठा अपराध घडला. मच्छिंद्रनाथांनी विचारलं, गोरक्षा काय झालं सांग? त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं, बरं आता ते ऐकण्याकरता आपल्याला सगळ्यांना जागेवरती उभं राहावं लागेल. गैनीनाथ महाराजांचा अवतार कार्य झालंय सज्जना हो, सगळ्यांनी जागेवरती उभं राहा. गोड नाचून आनंद घ्यायचा आहे. गैनीनाथ महाराजांचा अवतार कार्य झालं. 9 नारायणांपैकी एक करभंजन नारायणाचा अवतार झालाय. म्हणून गोरक्षनाथ महाराज आता मच्छिंद्रनाथांना सांगू लागले, गुरुवर्य काय झालं सांगू? ती लेकरं आली, माती आणलेली होती, मातीचा पुतळा केला, काय झालं सांगू? हे मंत्र जपत होतो तेव्हा आले मैत्र खेळायला. मंत्र जपत होतो तेव्हा आले मैत्र खेळायला. गोरक्षा काय झालं? काय केलं रे? गोरक्षनाथांनी सांगितलं, बरं हे मातीचा पुतळा केला देवा, तो लागलाय पळायला. 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 मच्छिंद्रनाथ महाराजांनी विचारलं, हे गोरक्षा काय केलं रे सांग? गोरक्षनाथांनी सांगितलं, गुरुवर्य काय केलं सांगू? केली पोरांनी मातीची गाडी, उडी झुंपली किल्लारी जोडी. गाडी विना नाही त्याला गोडी, दया करावी गोरक्षा थोडी. दया करावी गोरक्षा थोडी, दया करावी गोरक्षा थोडी. हे काही न बोलता मी ही लागलो चिखल मळायला. काही न बोलता मी ही लागलो चिखल मळायला. हे गोरक्षा अरे काय केलं? काय झालं? गोरक्षनाथाने सांगितलं, गुरुवर्य चूक झाली, क्षमा करा. काय झालं सांगू? अहो मातीचा पुतळा केला देवा, तो लागलाय पळायला. मातीचा पुतळा केला देवा, तो लागलाय पळायला. मातीचा पुतळा केला देवा, तो लागलाय पळायला. माळीचा पुतळा केला देवा, तो लागलाय पळायला. आलोक निरंजन आदे सज्जना हो, मच्छिंद्रनाथ महाराजांनी विचारलं, गोरक्षा पुढे काय झालं सांग? त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगायला सुरुवात केली, गुरुवर्य काय झालं ऐका. असा केलाय मी मातीचा बाबूला, थोडा वाळा या उन्हात ठेवला. थोडा वाळा या उन्हात ठेवला, थोडा वाळा या उन्हात ठेवला. शेवटी मुनक त्याला मी लावला,
झाला जिवंत लगेच धावला, झाला जिवंत लगेच धावला, झाला जिवंत लगेच धावला. पाहुला पाहून साऱ्यांचं अवसान लागलंय गळायला, पाहुला पाहून साऱ्यांचं अवसान लागलंय गळायला. गोरक्षा काय केलं काय झालं रे गुरुवर्य क्षमा करा. संजीवनी मंत्राचा जप चालू होता, माती समोर होती, चिखल समोर होता, काय झालं सांगू गुरुवर्य. अहो मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला, मातीचा पुतळा केला देवा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला, मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. सगळ्यांनी जागेवरती हालायचं, टाळी वाजवायची, नाचण्याचा आनंद घ्यायचा आहे. सज्जन हो परभंजन नारायणाचा अवतार कार्य झालेलं आहे. मच्छिंद्रनाथांनी विचारावं गोरक्षा काय करत होता सांग. त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं गुरुवर्या काय करत होतो सांगू. होतो जपत संजीवनी पुढे अखंड चाले दुनी, पुढे अखंड झाले दोन्ही, पुढे अखंड झाले दोन्ही. दया आली हो नाता मला गाडी दिसायची सुनी सुनी. जो तो म्हणतो पळा पळा भूत आलं या गिळायला, जो तो म्हणतो पळा पळा भूत आलं या गिळायला. हे गोरक्षा अरे काय केलं काय झालं रे गुरुजी. काही नाही गड्या, माती होती समोर पुतळा केला, पळायला लागला तो. अरे काय झालं गोरक्षा. गुरुजी अहो मातीचा, अहो मातीचा, अहो मातीचा, अहो मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. अहो मातीचा पुतळा केलाय देवा लागलाय पळायला. मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला, मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. अलख निरंजन आदेश. संजना आता गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना पुढे हात जोडले. सांगितलं गुरुवर्य काही चूक घडली असेल तर मला माफ करा. बरं काही नाही केली, लेकरं आली, मी खेळत होतो आणि खेळता खेळता ती मातीचा पुतळा जिवंत झाला. गुरुजी संजीवनी मंत्राचा जप माझ्या मुखात होता, तो मातीचा पुतळा जिवंत झाला. रडतोय तो बघा. माझं काही चुकलं असेल ना मला क्षमा करा म्हणावर गोरक्षनाथांनी. माझं चुकलं असेल नाता गुरु मच्छिंद्र तुम्हीच दाता, गुरु मच्छिंद्र तुम्हीच दाता, गुरु मच्छिंद्र तुम्हीच दाता. तरी सांगितली मी कथा द्यावं अभयदान आता, अभयदान आता, द्यावं अभयदान आता. अभिशाहीराला नाथांचा महिमा लागलाय कळायला, अभिशाहीराला नाथांचा महिमा लागलाय कळायला. अलख निरंजन आदेश. त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं गुरुजी काय झालं सांगू. मातीचा ओ गुरुजी, अहो मातीचा, अहो मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला, मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला, मातीचा पुतळा केला देवा. मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला, मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला. अलख निरंजन पुतळा केला देवा तो लागलाय पळायला, मातीचा पुतळा केला देवा तो लागलाय पळायला, लागलाय पळायला, लागलाय पळायला. गुरुजी अहो मातीचा पुतळा केला देवा तो लागलाई पळायला. सज्जना हो मच्छिंद्रनाथ महाराजांनी जो मातीचा पुतळा रडायला लागला होता, करभंजन नारायणाचा अवतार झाला आणि नाव ठेवलं गहिनीनाथ महाराज. गहिनीनाथ महाराज की जय, करभंजन नारायण भगवान की. अलख निरंजन आदेश.
सज्जना हो, गोड असा आपण कथाभाग पाहिला. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जी पात्र आपल्या समोर आहेत, मच्छिंद्रनाथांचं पात्र ज्यांनी केलंय ते वैभव मेहत्रे, गोरक्षनाथांचं पात्र ज्यांनी केलंय ते विशान गाडे, रामाचं पात्र प्रभू रामरायाचं पात्र ज्यांनी केलंय ते प्रशांत खेतमाळीस, देवीचं पात्र केलंय ते प्रणिती खेतमाळीस. आता ते बालगोपाळ होते जे गोरक्षनाथांकडे गेले माती घेऊन, ते भावेश, कार्तिक, ज्ञानेश्वर, कृष्णा, अवधूत, समर्थ, प्रथमेश यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. सज्जना हो, गहिनीनाथ महाराजांचा अवतार कार्य झालं, सगळीकडे आनंद झाला. मच्छिंद्रनाथांनी गोड असं पालन पोषण केलं, लहान लेकरू. पण सज्जना हो, आमच्या गहिनीनाथ महाराजांचं माय आणि बाप आमचे मच्छिंद्रनाथ महाराज झाले बरं. म्हणून आता शेवटच्या गीतानं आपल्याला गोड आनंद घ्यायचा आहे. आपल्या घरी लग्न कार्य असलं आपण किती नाचतो बरं, किती नाचतो. पण आता देवाच्या दरबारात आलो, इथं नाचायला कधी लाजायचं नाही. अरे आपण तिकडे वरातीत नाचलो तर आपलं भलं होईल सांगता येणार नाही, एखाद्याचा पाय मोडून पडाय बसलो. पण आज आपण देवाच्या दरबारात, ते साक्षात देवाचा अवतार कार्य झालंय, गहिनीनाथ महाराजांचा अवतार कार्य झालंय, प्रभू रामरायाचा अवतार कार्य झालंय. सगळ्यांनी गोड नाचण्याचा आनंद घ्यायचा आहे बरं. हा आनंद 8च दिवस आहे, एकदा की 8 दिवस संपले हा आनंद तुम्हाला भेटणार नाही, पाहायला भेटणार नाही, आनंद घेता येणार नाही. अरे भगवंतानं सुंदर असं नरदेह दिलाय ना, तो कोरोनाचा काळ आला होता तेव्हा जर तुम्हाला नेलं असतं तर आनंद आपल्याला भेटला नसता. गोड आनंद घ्यायचा बरं. माता मावले हो, तिकडे वरातीत लई नाचायला पुढं पुढं पळायचं तुम्ही, इकडे देवाच्या दरबारात नाचायचं, टाळी वाजवायची, जागेवरती पावली खेळायची बरं. हे माय बाप झाला पाळणा दोन्ही हाताचा, माय बाप झाला पाळणा दोन्ही हाताचा. मच्छिंद्रनाथानं संभाळ केला या गहिनीनाथाचा, मच्छिंद्रनाथानं संभाळ केला या गहिनीनाथाचा. मच्छिंद्रनाथाने संभाळ केला या गहिनीनाथाचा, मच्छिंद्रनाथाने संभाळ केला या गहिनीनाथाचा. माय बाप झाला पाळणा दोन्ही हाताचा, माय बाप झाला पाळणा दोन्ही हाताचा. मच्छिंद्रनाथाने संभाळ केला या गहिनीनाथाचा, मच्छिंद्रनाथाने संभाळ केला या गहिनीनाथाचा. मैदानी मातीचा पुतळा केला गोरक्षनाथाने, मातीचा पुतळा केला गोरक्षनाथाने. पुतळा झाला सजीव जप संजीवनीचा, पुतळा झाला सजीव जप संजीवनीचा. आलोक निरंजन आदे टाळी 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 टाळी. माय बाप झाला पाळणा दोन्ही हाताचा, माय बाप झाला पाळणा दोन्ही हाताचा. मच्छिंद्रनाथानं संभाळ केला या गहिनीनाथाचा, मच्छिंद्रनाथानं संभाळ केला या गहिनीनाथाचा. मच्छिंद्रनाथाने संभाळ केला या गहिनीनाथाचा, मच्छिंद्रनाथाने संभाळ केला या गहिनीनाथाचा. भजन उतारी लोक म्हणे बालक हे बुटात स्वारी, लोक म्हणे बाळक हे बुताडकीची स्वारी, लोक म्हणे बाळक हे बुताडकीची स्वारी. हस अवतार तेजस्वी नारायणाचा, अवतार तेजस्वी हस नारायणाचा. सगळ्यांनी
सांभाळ केला या गहिनीनाथाचा मच्छिंद्रनाथानं सांभाळ केला या गहिनीनाथाचा हो जगामध्ये याचं नाव लौकिक होईल कैलासाचा राणा याच्या सेवेला येईल कैलासाचा राणा याच्या सेवेला येईल कैलासाचा राणा याच्या सेवेला येईल होईल गैनी ज्ञानी देव 12 वर्षाचा होईल गैनी ज्ञानी देव 12 वर्षाचा हो मच्छिंद्रनाथाने सांभाळ केला या गैनीनाथाचा मच्छिंद्रनाथाने सांभाळ केला या गैनीनाथाचा मच्छिंद्रनाथाने सांभाळ केला या गहिनीनाथाचा मच्छिंद्रनाथाने सांभाळ केला या गहिनीनाथाचा पुराण नाथाचे चरण धरा सदा विश्वासान नाथांचे चरण धरा सदा विश्वासान नाथांचे चरण धरा सदा विश्वासान गायला कशाचा गुण योग आला गाण्याचा गायला कशाचा गुण योग आला गाण्याचा मच्छिंद्रनाथाने सांभाळ केला या गैनीनाथाचा मच्छिंद्रनाथाने सांभाळ केला या गैनीनाथाचा माय बाप झाला पाळणा दोन्ही हाताचा माय बाप झाला पाळणा दोन्ही हाताचा अलख निरंजन आदेश मच्छिंद्रनाथाने सांभाळ केला या गैनीनाथाचा मच्छिंद्रनाथाने सांभाळ केला या गैनीनाथाचा मच्छिंद्रनाथाने सांभाळ केला या गैनीनाथाचा मायेचा पदर दिला या डोळी तिलाच माझी घेऊ ग घेऊ मायेचा पदर दिला या डोळी तिलाच माझी घेऊ ग येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव हो येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव मायेचा पदर दिला या डोळी तिलाच माझी घेऊ ग घेऊ मायेचा पदर दिला या डोळी तिलाच माझी घेऊ ग घेऊ अन येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव हो येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव काकडवाडी गावात आई बसली नटून त्या वणीच्या गडावर आई बसली नटून येते गर्दी दाटली भक्त येती जमून येते गर्दी दाटली भक्त येती जमून येते गर्दी दाटली भक्त येती जमून येते गर्दी दाटली भक्त येती नटून महालक्ष्मी आली या काकडवाडी गावाला काकडवाडी गावाला आईच्या भक्ती
तीस कोणाची नाना सेवेला आई लागली हसाया काकडवाडी गावाला आई लागली हसाया काकडवाडी गावाला येते गर्दी दाटले भक्त येती जमून येते गर्दी दाटले भक्त येती जमून येथे गरज दाटली भक्त येती रमोन येथे गरज दाटली भक्त येती रमोन आईच्या दरबारी वाजत संभाळ जमला समुदाय आज घालू गोंधळ रघु बाबा सेवेसी भक्त करीती पूजना रघु बाबा सेवेसी भक्त करीती पूजना येते गर्दी दाटली भक्त येती जमोना येते गर्दी दाटली येती जमोना येथे गरज दाटली भक्त येती रमोन येथे गरज दाटली भक्त येती रमोन आंबाने सली पैठणी अन तोडी वरझरी आईच्या नाकात नत दिसते सोनेरी हाती तिरसुळ घेऊन आली दैत्याला माराया हाती तिरसुळ घेऊन आली दैत्याला माराया आई राजा बुडो बुडो अलक निरंजन आदे येथे गर्दी दाटली भक्त येती जमून येथे गर्दी दाटली अरे भक्त येती जमून काकडवाडी गावात आई बसली नटून त्यावनी गडावर आई बसली नटून सगळ्यांनी वरती हात करायचे अलक निरंजन आई राजा हर हर महादेव येथे गर्दी दाटली भक्त येती जमून येथे गर्दी दाटली भक्त येती जमून भक्त येती जमून भक्त येती जमून येथे गर्दी दाटली भक्त येती जमून अलक निरंजन आदेश आई राजा बुदो बुदो बसा सर्वांनी खाली बसायचे काही सूचना असतील तर सूचना करा सूचना झाल्यानंतर आरती होईल